नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग न्यूज अँड लेटेस्ट अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोकण रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांना एसटीचा आधार, विशेष बस सोडण्यात आल्याने दिलासा। काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात सलग 2 दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या भागात पूर आला आहे। त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे। कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवडी नातुवांडी बोगद्याजवळ माती आणि झाडे रेल्वे रुळावर आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली आहे। अनेक रेल्वेगाड्या जागच्या जागी थांबल्या आहेत। त्यामुळे प्रवासी गेले अनेक तास गाड्यांमध्ये स्थानकावर अडकले आहेत। त्यांच्या सोयीसाठी एसटीच्या विशेष बसचा ताफा कोकण रेल्वेच्या स्थानकात उभा करण्यात आला आहे। मित्रांनो, कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून पूर्वी पावसाळी केलेली कामे पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे। मुंबईवरून कोकणात जाणारी आणि कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। अनेक रेल्वेगाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने विशेष बस सोडण्याची मागणी कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे। मित्रांनो, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसच्या सावंतवाडी येथे थांबलेल्या रेल्वे प्रवाशांकरिता 16 बसची मागणी कोकण रेल्वे प्रशासनातर्फे केली आहे। तर मंगळूर एक्सप्रेसच्या कणकवली येथे थांबलेल्या रेल्वेतील प्रवाशांकरिता 17 बसची मागणी केली आहे। तसेच कुंडाळ येथे मंगला एक्सप्रेसचा आणि वैभववाडी येथे मत्स्यगंधा एक्सप्रेस प्रवाशांसाठी विशेष बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मित्रांनो, या सर्व बस मुंबई दिशेने जाणार असून सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली, देवगड आगारातून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे। कोकण रेल्वे दिवाणखवडी येथे बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मांडवी एक्सप्रेस आणि दिवा पॅसेंजरमधील प्रवाशांना मुंबईला सोडण्यासाठी रत्नागिरी स्थानकातून 40 बस, तसेच चिपळूण स्थानकातून 18 बस, तसेच खेड स्थानकातून 10 बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।